गेले 50 वर्ष म्हणजे आम्हाला बी कळत नाही तेव्हापासून नरसिंह जयंतीचा उत्सव साजरा करतो आम्ही। नरसिंह जयंतीचा उत्सव साजरा करत असताना आमच्या कंदलगाव नगरीमध्ये सर्व ग्रामस्थ आणि या गावातून बाहेर गावात दिलेल्या मुली सुद्धा पूर्ण 9 दिवसाचा नरहरी महाराजांचा उपवास धरतात। 9 दिवसाचा पूर्ण उपवास धरून 7 दिवसाचा सप्त्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे आणि त्या 7 दिवसाच्या सप्त्यामध्ये दररोज संध्याकाळच्याला कीर्तनाचा कार्यक्रम असतो। कीर्तन झाल्यानंतर बारोडाचा कार्यक्रम ठेवलेला असतो। त्याच्यानंतर सकाळच्या पारी काकड आरती असेल, असे दैनंदिन कार्यक्रम ठेवलेले आहेत आम्ही। आणि ते कार्यक्रम संपल्यानंतर प्रत्येक दररोजच्या दररोज सकाळचे अन्नदाते वेगळे, दुपारचे अन्नदाते वेगळे आणि संध्याकाळचे अन्नदाते वेगळे, असे 7 दिवस पूर्ण गावकऱ्याच्या वतीने प्रत्येक भावकीला एक एक दिवस वाटून दिलेला आहे। त्याच्याप्रमाणे सगळं गावातील लोक अन्नदानाचा कार्यक्रम सहकुशीनं सहमदतीनं आपल्या स्वेच्छेनं सर्वांनी भाविक भक्तांना भजनी मंडळांना करत आलेले आहेत परंपरेनुसार। आणि एवढं करत असताना गावातील आमचे तरुण पिढी जे आहेत त्या तरुण पिढीनं सुद्धा या वर्षी 2 वर्षापासून न भूतो न भविष्यतो म्हणजे असं आम्हाला कळतच नाही की याच्या माग पाठीमाग कधी झालेलं नाहीये। इतकं सौंदर्य रूप यात्रेसाठी ते तोला मोलाचं काम करतात। आणि हे जे नवीन तरुण तडफदार कार्यकर्ते आहेत त्यांनी नुसतं आम्ही सांगोस्तोर स्वखुशीने पूर्ण काम करत आहेत, त्यांचंही आम्ही गावाच्या वतीनं अभिनंदन करतो। आणि हे जे यात्रेचं परंपरा आहे ते फार जुना काळ आहे। 8 दिवस पूर्ण सांस्कृतिक असतील, शैक्षणिक असतील, विविध महाराजांचे कीर्तन असेल, हे सर्व कार्यक्रम झालेले आहेत। त्याच्यानंतर आज त्यांचा यात्रे संपल्यानंतर नरसिंह महाराजांचा आज गोड पदार्थानं सगळ्या गावातील पाहुणे मंडळी जे आलेले असते त्यांच्या मुली बाहेरगावला दिलेले आहेत, ते आज महाप्रसादाचा तो लाभ घेतात आणि आजपासून उपास सुटला हे जाहीर करतो आम्ही। क्लबचं बी आयोजन केलंय आणि त्या क्रिकेट क्लब मध्ये बार्शी तालुक्यात कांदलगावनं सुद्धा एक वर्ल्ड कप मिळवून दिलाय। आणि दुसरं म्हणजे रक्तदानचं गेली 10 वर्ष झालं रक्तदान आमच्या कांदलगाव मध्ये शिबिर होत आहे। गेल्या वर्षी 70 झालं, या वर्षी आताच 105 झालेले आहे। आणखीन 50 लोक रक्तदान करतील। म्हणजे ह्या वेळी सुद्धा गेल्या वर्षीपेक्षा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि जेणेकरून तरुण पिढी यावेळेस इकडे सगळे रक्तदान करण्यासाठी उतरलेले आहेत। हा सांस्कृतिक कार्यक्रम करत असताना ब्लड बँकेचा असेल, शैक्षणिक क्षेत्रातला क्रिकेटचा असेल किंवा सांस्कृतिक असेल, पूर्ण 7 दिवस हा कार्यक्रम सप्ताह आमच्या कांदलगाव नगरीमध्ये नरसिंह मंदिरामध्ये चालू असतो। सर्वजण त्याचा आनंद घेत असतात।